शंकर शिव भोले उमापति महादेव, शंकर शिव भोले उमापति महादेव, पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव, पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव। आजच्या महाशिवरात्री स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आता महाशिवरात्री निमित्त आपण कपिलेश्वरला दर्शनाला जाणार आहे, तर चला जाऊया। चला मित्रांनो, आता आपण चाललो आहे कपिलेश्वरला। कशी वाटली मूर्ती सांगा। पंचवटी कारंजा मित्र मंडळाने मूर्ती इथे डीजे वगैरे आहे कार्यक्रमासाठी। तर हे बघू शकता मित्रांनो, असे LED वगैरे लाइटिंग वगैरे मस्त सजावट केलेले आहे। इथे स्क्रीन वगैरे आहे। सध्या गर्दी नाही आहे, संध्याकाळी मोठा जल्लोष होणार आहे इथे पालखीच्या टायमाला। हा पालखीचा मेन रस्ता आहे। एवढा मोठा काय का हे बघा मित्रांनो, छोटे महादेव बघू शकता तुम्ही। शंकर शिव भोले उमापति महादेव, शंकर शिव भोले उमापति महादेव, पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव, पालनहार परमेश्वर विश्व। इथे सर्व वातावरण शिवमय असं झालेलं आहे। इथे मोठं बघू शकता तुम्ही स्क्रीन वगैरे लावले आहेत। पालखीच्या टायमाला खूप मोठा कार्यक्रम होणार आहे इथे संध्याकाळी। बघू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे। प्रसाद वाटप
इकडं प्रसाद वाटप चालू आहे. प्रसाद आपण नाही खाणार हे बाबा. पकडून काय बाहेर घेऊन जाऊ चाल ना, खाली जाऊ ना. दुकानात घेऊ केला असं जाऊ ना. किती गर्दी आहे, खूप मोठी लाईन आहे. हे बघू शकता तुम्ही. हे आपले इथे पण भली मोठी अशी स्क्रीन लावलेली आहे. हे बघू शकता. इथे स्नान वगैरे चालू आहे. तुम्ही समोरच आपलं कपिलेश्वर महादेवांचं मंदिर दिसतं. ते स्क्रीन वगैरे लावलेलं आहे म्हणून ते दाखवलेलं आहे. हरियाली तर तुम्हाला दिसतच असं मित्रांनो, खूप हरियाली आहे. वाटतंय की देव प्रसन्न. असं वाटतंय का भोले बाबा आपल्यावर प्रसन्न होणार आहे आज. फक्त संध्याकाळी नजारा वेगळा असतो. तर बघू शकता मित्रांनो, आपण जाऊन आलेलो आहे. एक केळं वगैरे आणलं आहे आपण प्रसाद म्हणून. अरे बसून एक बिने खाणार नाही खाणार. अजून आपला वॉक संपलेला नाही आहे. अजून आपण संध्याकाळी पण येणार आहोत. कसं दिसतंय मित्रांनो सांगू शकता. मित्रांनो आता आपण परत दुकानाकडे जाणार आहोत. दुकानाकडे जाणार आहोत आपण. आज बाजारात खूप गर्दी वगैरे आहे मित्रांनो. शिवरात्री महाशिवरात्री असल्यामुळे लाईव्ह घे ना. कुठं पाय. अरे त्या दोघीला लाईव्ह घेऊ. नको रे बाबा, नको. काय करतोय त्यांना. पाठीमागचा कॅमेरा चालू आहे ना की मंदिरातले नाही रे, चाल नाही. थोडं पुढं जाऊन हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, सगळीकडे कशा हरियाली आहे. आपण आपल्या दुकानाकडे परत आलेलो आहे. परत आपल्याला जायचंच आहे संध्याकाळी पालखीच्या टायमाला. अरे काय रे गॅस कोण झाला. तर आपण दुकानाकडे आलेलो आहोत. आलो आहोत. ते आपले मॅनेजर साहेब आहे. बघू शकता तुम्ही आमचे उभरते कर्तृत्व. आमचे मॅनेजर साहेब कल्पेश साहेब. हे केळं आणलेलं आहे, त्यांना केळं देणार आहे आपण. प्रवीण भाऊंनी त्यांच्यासाठी केळं आणले. जरा देवीदास भाऊ, तुम्हाला केळं खायचे का. केळं आणलं. तर मित्रांनो आपण नंतर भेटणार आहोत परत. मित्रांनो आपण कपालेश्वरहून जाऊन आलेलो आहेत. तर आपला आजचा व्लॉग इथे संपला आहे. तर पुढच्या व्लॉगसाठी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.